ज्या पद्धतीने पाहतोय आघाडीचे दोन्ही बॅटर सज्ज आहेत, परंतु मागच्या इनिंगमध्ये जो मॅन ऑफ द मॅच अमित तांबे यांची जी बहारदार इनिंग आपण पाहिली, 47 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि संघाला विजयाचा शिल्पकार म्हणून आपण त्यांना पाहिलं. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आणि मुख्य स्क्रीनवरती आपण त्यांच्या बॅटिंगच्या हायलाइट्स पाहतोय, कशा पद्धतीने त्यांनी धावाला इथे सुरुवात केली आणि त्याचबरोबर एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला. लॉफ्टेड हिट, त्याचबरोबर शफल होऊन ऑन साइडला जी फटकेबाजी करण्यात आली, गगनचुंबी गगनभेदी षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. समोरच्या दिशेने देखील अगदी दूरवरची षटकार त्यांच्या बॅटमधून आले. अक्षरशः म्हणजे सेकंड लास्ट ओव्हरमध्ये ज्या 32 धावा आल्या त्यामध्ये सामन्यातला जी कलाटणी देण्यामध्ये यश मिळालं आणि तो संघ इथे विजय देखील प्राप्त करून गेला आणि त्याचा शिल्पकार मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय अमित तांबे. ज्या हायलाइट्स आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळाला. स्विचिटचे फटके, लॉफ्टेड हिट, अगदी फॉलिंग स्वीप देखील, म्हणजे फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने देखील चौकार षटकार आपण पाहिले आणि एक अष्टपैलू कामगिरी मिस्टर 360 अँगलमध्ये जी बॅटिंग अमित तांबे यांनी केली त्याचं कौतुक सातत्याने केलं जाते. विजयी चौकार, विजयी षटकार आपण त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. अप्रतिम अशी हायलाइट्स आपण या दरम्यान पाहिल्यात आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अमित तांबे पहिल्या मॅचमधील. लगेच आपण दुसऱ्या मॅचकडे वळतो आणि दुसरी मॅच इथे मैदानामध्ये सुरू होईल. एका बाजूने फुरसुंगी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये छावा क्रिकेट क्लब, या दोन बलाढ्य संघांमधील आजच्या दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. फार वेळ मागच्या मॅचसाठी खर्च झालाय, जवळपास सव्वा तास एक मॅच सुरू होती. आपल्याला 20 मिनिटाचा अवधी आहे प्रत्येक इनिंगसाठी. आपण इथे किती खर्च केलाय याची माहिती आपल्यापर्यंत दिली जाते. फुरसुंगी विरुद्ध छावा, सरळ सरळ युद्धाला इथे सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर छावा क्रिकेट क्लब या संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर फुरसुंगी 11 जी रणनीती आहे ती आम्ही मैदानामध्ये आल्यानंतरच दाखवू असं काहीसं चॅलेंज सरळ सरळ छावा क्रिकेट संघाला केलंय. पाहूया ते चॅलेंज इथे छावा क्रिकेट क्लब हा संघ स्वीकारेल का. प्रथमेश इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. छावा टीम आपला अतिरिक्त खेळाडू लगेच पाठवून द्या. प्रथमेश इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला षटक, पहिला चेंडू इथे निर्धाव. तर स्ट्राईकला असतील अजय, नॉन स्ट्राईकला असतील ते प्रशांत आणि इथे मात्र दांडीगुल. इथे डाव्या यष्टीचा घेतलेला वेध आणि पहिलाच बॅटर त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रय आला. सिल्वर डकचा शिकार, शून्याचा चष्मा परिधान करून बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच बॅटर इथे बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील विवेक. हॉपिश टेनिस बॉल क्रिकेटमधील अजून एक स्टार खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विवेक यांच्याकडे पाहिलं जातं. चांगले गोलंदाज आहेत, त्याचबरोबर तंत्रशुद्ध बॅटर देखील आहेत. विवेक यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. डीम प्रतिष्ठान यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक इथे दिलं जाईल. रोख. ओके, आता विवेक कशा प्रकारे इथे बॅटिंग करतील. ज्याप्रमाणे संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली आहे, कारण अकाउंट ओपन होण्या अगोदर तीच आघाडीचा बॅटर इथे बाद होतोय. एक मोठा धक्का फुरसुंगी 11 या संघाला बसतोय, परंतु विवेक या परिस्थितीमधून संघाला कशा प्रकारे बाहेर काढेल, धावसंख्येला आकार कशा पद्धतीने देईल याकडे देखील पाहावं लागेल. प्रथमेश आणि विवेक प्रामुख्याने एकाच टीममध्ये आपण खेळताना पाहिलेत, जे व्यावसायिक क्रिकेट खेळतात. दोघांनाही दोघांचा खेळ ठाऊक आहे. विवेक यांना देखील ठाऊक आहे की प्रथमेश कशा पद्धतीने गोलंदाजी करू शकतात. विकेट इथे थांबवणं फार गरजेचं आणि एकच षटक आहे हे प्रथमेश यांचं. त्यामुळे या षटकामध्ये जास्त रिस्क घेऊन चालणार नाही. जो सर्वोत्तम गोलंदाज आहे याच्या विरोधात तुम्हाला संयमाने उत्तर द्यावं लागतं आणि हे विवेक यांना ठाऊक आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूरवरती, बॉल जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार.
येईल चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी. पाहिलं तर 4 धावा होत आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव. 4 धावा पहिलं षटक मैदानामध्ये जे सुरू आहे. 5 चेंडूंमध्ये 4 धावा प्रथमेशांनी खर्च केल्यात. एक बॅटर देखील बाद केलाय. संघाचे संघनायक आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी इथे करतायत. पुन्हा एकदा काय चेंडूला वळण दिलंय, परंतु इथे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर असेल. रिव्ह्यूचा वापर करायचा असेल तर लगेच तो घेत जा. 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता. पाच धावा एका गड्याच्या मोबदल्यात. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विवेक इथे होतील बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पाच धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा काही गोष्टी आहेत ना ज्या घडतात त्या चांगल्यासाठीच घडतात. मागच्या षटकामध्ये देखील प्रथमेशांनी शेवटचा चेंडू जो अवांतर हाताळला तो छावा टीमसाठी चांगल्या पद्धतीने हाताळला गेला असं म्हणता येईल. कारण पुढचा चेंडू जो तिथे हाताळला गेला त्यामध्ये विवेक सारखा बॅटर बाद झाला. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज इथे सज्ज होतील. काय नाव आहे? सौरभ. आणि पहिला चेंडू अवांतर सौरभ यांनी हाताळलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 6. हा चेंडू देखील शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या गोलंदाजांनी पूर्णपणे खेळपट्टीचा इथे अंदाज घेतलाय की या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. इथे जे चेंडूला वळण दिलं जातं गोलंदाजी, ज्या संघाची सर्वोत्तम गोलंदाजी आहे ना तो संघ इथे चांगलीच कामगिरी करणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. जी गोलंदाजी इथे केली जाते पहिला चेंडू अवांतर, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. प्रशांत इथे वारंवार इथे वेगात बॅट फिरवण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. चौथा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आहे. 4 चेंडू इथे निर्धाव. जे प्रथमेशांचं आपण कौतुक केलं त्यापेक्षा चांगली गोलंदाजी. पाचवा चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक काय गोलंदाजी इथे केली आहे. सौरभ या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र बॅट वरतून चेंडू ब्रश आणि पुन्हा एकदा बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती ठोक डाला चौका. फुरसुंगे 11 या संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते ती 10. इथे देखील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती कुमार यांना मिळतं यश. अजून एक बॅटर इथे होतील बाद. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने त्रिफळा उद्ध्वस्त होत असताना बॅक टू द पॅव्हिलियन.
संख्येवरती तिसरा बॅटर इथे बाद होतोय. छावा संघाने पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. जे प्रमुख गोलंदाज इथे वापरण्यात आले त्यामध्ये प्रथमेश, सौरभ आणि त्यानंतर कुमार. सध्या या गोलंदाजांच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाईल. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. मिड विकेटच्या दिशेने एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 11 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा चेंडू इथे व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. 12 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 12 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. काहीशी पडझड फुरसुंगी 11 या संघाची आपण पाहतोय. माननीय गणेश शेठ बडाळे यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर छावा क्रिकेट क्लब माननीय अक्षय भाऊ तोत्रे यांच्या मालकीचा संघ आहे. आणि खऱ्या अर्थाने ही जी मॅच आहे ही मॅच ही रोमहर्षक. 22 स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॅटच्या समोरून घेतलेल्या चेंडूने वळण. या प्रत्येक गोलंदाजाने जी गोलंदाजी केली आहे ती अगदी अप्रतिम आहे. बॅटरला रोखण्याचं काम आतापर्यंत केलंय. तिसरं षटक 13 धावा 3 बॅटर बाद. चेंडू मात्र पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव आहे. जे रणनीती जे हर्डल्स आपण पाहिलं त्यामध्ये जे रणनीती आखल्या जाते पुन्हा एकदा त्रिफळा इथे उद्ध्वस्त होईल. विकेटचं पतन. चौथा बॅटर इथे होतील बाद. राहुल बॅक टू द पॅव्हेलियन. 13 या धावसंख्येवरती चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने इथे मार्गस्थ होतील. भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अनिकेत कामठे आणि त्याचबरोबर प्रशांत वारे ही जोडी मैदानामध्ये आहे. 14 धावेंवरती 4 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. कुमार यांची अप्रतिम अशी गोलंदाजी. 2 विकेट त्यांनी आतापर्यंत प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा शफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फुरसुंगी 11 या संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 4 बॅटर बाद 14 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. तीन षटके संपले. 14 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. 3 खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर तैनात ठेवू शकता आणि त्याच अनुषंगाने इथे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्याचबरोबर डीप लॉंग ऑन. हा चेंडू अवांतर. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय शहबाद अन्सारी. पहिला चेंडू अवांतर. इथे देखील ऑन साइडला शफल झाले आणि त्याचबरोबर सफल देखील होतील. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून. सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावेंसाठी. पहिल्या चेंडूवरती इथे स्वागत केलंय षटकाराने. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय. स्वतः गोलंदाज तिथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतील. पंच 1 धाव त्या दरम्यान इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 22. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये एक षटकार आलाय. म्हणजे धावसंख्येचा इथे मीटर कुठेतरी वाढवण्याचं काम केलं जात आहे. नुकतंच ज्यांचं इथे शुभागमन होत आहे, ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभते आहे, ते क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचे संघ मालक इथे बालवडकर साहेबांचं इथे शुभागमन होत आहे.
मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. कृष्णादादा पालवडकर यांचं शुभागमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. हा चेंडू देखील मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफमध्ये इथे खेळला जातोय. त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 23. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. जोरदार अपील इथे केली आहे. दोन्ही पंच तिथे चर्चा करतील आणि तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. बघा अल्ट्रा एज साठी रिव्ह्यू नाहीये. जे पंच निर्णय देतील यस पंच तिथे कळवतायत. इथे बॅटर OUT आउट. तर मैदानामध्ये येतील प्रवीण हरपळे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. पुरसुंगी 11 या संघाचे आपण अजून एक बॅटर मैदानामध्ये पाहतोय जे बॅटिंगसाठी सज्ज होतील. उद्या या स्पर्धेमधील अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधील सुपर 8च्या ज्या मॅचेस आहेत त्या बरोबर दुपारी 1 वाजता ती पहिली मॅच खेळवली जाईल. दुपारी 1 वाजल्यापासून उद्याचं शेड्यूल आहे. हा चेंडू स्विच हिट आणि बॉल देखील अगदी मैदानाला गुदगुल्या करत डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार येईल. दन दन करत चौकार 4 धावेंसाठी. धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. अजून एक बॅटर इथे बाद होतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यष्ट्या सोडल्या आणि लगेचच तिथे यष्टी उद्ध्वस्त केली जाते. गलती तो हो गई गलती हो गई भूल यहाँ पे हो गई दांडी गोल. इथे अजून एक बॅटर त्रिफळा बाद होईल. मला वाटतं या इनिंगमध्ये तिसरा बॅटर हा त्रिफळा बाद होतोय आणि जी पडझड आहे ती सातत्याने सुरू आहे. जी पार्टनरशिपची गरज आहे ती पार्टनरशिप मात्र होत नाहीये. सातत्याने विकेट जात आहेत आणि त्यामुळे धावसंख्येला जो आकार देण्यासाठी जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न कुठेतरी फसतोय. 27 धावा आतापर्यंत झाल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नुकतंच ज्यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे आमचे गुरुवर्य आणि त्याचबरोबर धायरी क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या पटलावरती म्हणजे या ग्रामीण भागातून म्हणजे धायरी वडगाव या भागातील जे क्रिकेटर घडवण्याचं काम ज्यांनी सातत्याने केले आहे ते आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य राजेश भाऊ पोकळे यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम भाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. आपलं मनपूर्वक असं स्वागत केलं जात आहे. इथे देखील आपण पाहिलं तर स्वागत इथे केलं जात आहे आणि त्याचबरोबर विकेटचं अजून एका पतन होत आहे. अजून एक बॅटर 7व्या क्रमांकाचे बाद होतील आणि त्याच दरम्यान अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने इथे मार्गस्थ होत आहेत. राजेश भाऊंबरोबर आमचे परम मित्र बाप्पू देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. ही गोड जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आणि त्यांचं स्वागत इथे गोलंदाज करतायत. राजेश पोकळे प्रामुख्याने गोलंदाज म्हणून ओळखले जातात त्याचमुळे गोलंदाजाला इथे यश मिळतं असंच कुठेतरी चित्र आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. ओमकार नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. 28 या धावसंख्येवरती 7 बॅटर इथे बाद आहेत. काहीशी पडझड. हा चेंडू देखील फॉलो थ्रू मध्ये इथे झेल टिपलाय. बॅटर आले ओमकार हजेरी लावली आणि लगेच डगआउटच्या दिशेने इथे मार्गस्थ झालेत. अजून एका विकेटचं पतन. 8वा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानामध्ये येतील हजीद खान. पुढचा चेंडू गणेश. हा चेंडू देखील एका धावेसाठी ते खेळून काढलाय. सर लेग बाईज आहे का बॅटने? हा लेग बाईज आहे. धन्यवाद. लेग बाई स्वरूपाची धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 29. 29 फॉर लॉस ऑफ 8. 8 बॅटर बाद 29 धावा. पुढचा चेंडू इथे देखील स्विंग अँड मिस आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. इथे मला वाटतं तिसऱ्या पंचांचा कॉल बॅटिंग टीमने इथे घेतलाय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात येतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस अनसक्सेसफुल. षटकाची इथे समाप्ती होते आणि इनिंगची देखील इथे समाप्ती झाली आहे. आणि पहिल्या डावाचा खेळ फुरसुंग 11 या संघाने मात्र इथे 30 चेंडूंमध्ये 29 धावा केल्यात. तर विजयासाठी देखील 30 धावांची गरज छावा क्रिकेट क्लब या संघाला असेल. चला फुरसुंग 11 आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि छावा टीम आपल्याला विनंती की लगेच आपण डगआउटच्या दिशेने या आणि आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवून द्यायचे. रनरेट हा फार महत्वाचा आहे. कालच्या दिवसभरामध्ये एक टीम आघाडीच्या दोन्ही मॅच जिंकल्या तरी देखील रनरेटनुसार ते मैदानाच्या बाहेर गेले. नॅशनल पार्क ही रनरेटनुसार मैदानाच्या बाहेर गेली. त्यामुळे रनरेट फार महत्वाचा असतो. हॅलो चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. फुरसुंगी 11 संघाने अगदी धावफलकावरती पाहिलं तर 29 धावा बनवल्या. विजयासाठी 30 धावांचं टार्गेट. छावा प्रतिष्ठानने केलेली अफलातून कामगिरी आपण पाहिली. कारण सुरुवात मात्र छावा प्रतिष्ठानने चांगली केली. या स्पर्धेतील सर्वात लोएस्ट धावसंख्या आज बनवली गेली 29 धावांमध्ये. प्रतिस्पर्धी संघाला आटोपतं घ्यावं लागलं. प्रतिस्पर्धी संघाला थांबवलं गेलं. चला बॅट्समन पाठवून द्या लवकर. छावा प्रतिष्ठान आपले बॅट्समन पाठवून द्यायचे. छावा प्रतिष्ठान आपले आघाडीचे बॅट्समन मैदानामध्ये पाठवून द्या. चला वेळ वाचवा. मॅच चालू करून घ्या. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. आघाडीचे 2 बॅटर हे मैदानामध्ये पाठवले जात आहेत. महत्वाची मॅच. धावफलकावरती पाहिलं तर जेमतेम 30 धावांचं टार्गेट. फुरसुंगी 11 30 धावा कशा प्रकारे डिपेंड करणार हे पाहिलं जाईल. महत्वाची मॅच. 30 धावांचं टार्गेट. एक जोरदार खेळ नक्कीच पाहायला मिळेल. मॅच मात्र रंगतदार होणार यात शंका नाही. कारण अगदी पाहिलं तर फुरसुंगी वॉरियर्स हा संघ अगदी पाहिला तर एक ताकदवान संघ म्हणून नक्कीच मांडला होता. अगदी गडबड झाली. पहिल्या धावा मात्र कमी बनवल्या. जास्त धावा त्यांना बनवता आल्या नाही. तिथे मात्र जी गडबड झाली ही गडबड मात्र फार
करामत मात्र करून जाईल. पण अगदी पाहिलं तर ऑक्शन झाल्यानंतर ज्या संघाची चर्चा रंगली होती तो संघ म्हणजे फुरसुंगी 11. सर्वात स्ट्रॉंग संघ झाला असं नक्कीच पुणे प्रीमियर लीग मध्ये म्हणलं जात होतं. कारण फुरसुंगी 11 संघामध्ये गोलंदाजीचा मजबूत भरणा आहे. कुमार माने आपण बॅटिंग साठी पाहतोय. कुमार मानेने मारलेल्या प्रत्येक षटकारासाठी डीम प्रतिष्ठान यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जेवढे षटकार कुमार माने मारेल तेवढे 500 रुपयाने काउंट केले जातील. त्याचबरोबर आमचे प्रमोदजी गोरे यांच्याकडनं देखील पारितोषिक आलंय. ज्यावेळेस आकाश बॅटिंग साठी येईल त्यासाठी पारितोषिक असेल. जे आता स्ट्रायकिंग एडवरती आपण पाहतोय अनिकेत ताकवणे, नॉन स्ट्रायकिंगला कुमार माने, गोलंदाजी मार्कवर असेल हुजेब खान. सध्या हाफपेज क्रिकेटमध्ये सर्वात मोठं जे नाव चर्चेत आहे ते म्हणजे हुजेब खान. अगदी फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर अगदी गुजरातच्या खेळाडूंना देखील ज्या खेळाची दहशत मनामध्ये आहे तो हुजेब खान गोलंदाजी मार्गवर. फुरसुंगी 11 सहजासहजी या 30 धाव बनवू देणार नाही कारण त्यांच्याकडे गोलंदाजीच्या मिसाईल आहेत, तोफखाने आहेत आणि ते तोफखाने मैदानामध्ये झाडताना पाहायला मिळतील. 29 धावांचं जरी टार्गेट असेल तरी आमच्याकडे लढण्यासाठी पुरेपूर दारुगोळा आहे आणि त्याची लढाई मात्र आता पाहायला मिळेल. हुजेबचे पहिले 2 चेंडू डॉट बॉल. तिसरा चेंडू इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांना झालेली चूक. या चुका मात्र टाळाव्या लागतील कारण धावा कमी बनवल्यात. एक एक धावेसाठी लढावं लागेल, एक एक धाव वाचवावी लागेल. इथे हा चेंडू अगदी पाहिला तर एका सिंगल धावेवरती मध्ये परावर्तित होईल. स्ट्रायकिंग एंडवरती आता असेल कुमार माने, समोर हुजेब खान. ही जोडी अगदी अनेक वेळा एकमेकासमोर आलेत, अनेक वेळा एकमेकासमोर सपाटून मार खाल्ला, अनेक वेळा धावा बनवत, अनेक वेळा विकेट मिळवली, अनेक वेळा पाणी पाजलंय, अनेक वेळा खडे चारलेत. आज ठकाठका गाठ पडली आहे. निमित्त आहे पुणे प्रीमियर लीग. आमने सामने कुमार विरुद्ध हुजेब. ही लढत मात्र पाहण्यासारखी असेल. एक धाव ही धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू अफलातून इथे मात्र हुजेबचे पाहायला मिळाले. कुमारसाठी हा चेंडू देखील सुरेख होता. हा चेंडू देखील फिरकी घेतोय, टर्न घेतोय. कुमारला मात्र चेंडू समजू शकला नाही. चेंडू डॉट बॉल. कुमार मानेच्या प्रत्येक षटकासाठी डीम प्रतिष्ठान यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्यावेळेस हा चेंडू मात्र चांगला फटका आणि यावेळेस चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू विजय. प्लेअर ऑफ द डे साठी जे बायसिकल आपल्याला मिळाले ते सन्माननीय बापूजी ट्रायकर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. पुणे प्रीमियर लीग दरम्यान बापूजी ट्रायकर यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 5 धावा. येणारे 24 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही 25 धावा. अगदी पहिलं षटक अगदी पाहिलं तर एक चौकार वगळला तर हुजेबने मात्र अफलातून गोलंदाजी केली. अगदी समोर छावा प्रतिष्ठान संघ असताना छावा प्रतिष्ठानला एक मोठं धावफलक नाहीये, अगदी छोटंसं धावफलक आहे. त्यामुळे अगदी शांत डोक्याने बॅटिंग सुरू आहे. थोडं फास्ट खेळा, जास्त वेळ मीटिंग घेऊ नका. फुरसुंगी 11 जास्त वेळ मीटिंग घेऊ नका. पहिल्या 16 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करावे लागतील, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय अजिंक्य कांबळे. हाफपिच क्रिकेटचा एक आयकॉनिक स्टार खेळाडू फिरकीपट्टू अजिंक्य कांबळेला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. खरं हाफपिच क्रिकेटमध्ये या खेळाडूची चर्चा अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. अनेक खेळाडूंनी अनेक पारितोषिक मिळवले, मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक मिळवले, पण या खेळाडूने गोलंदाजीच्या जोरावरती अनेक स्पर्धा गाजवत मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक मिळवले. तो म्हणजे अजिंक्य कांबळे. आज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, थोडं फास्ट खेळा, मॅच थोडी फास्ट पूर्ण करा कारण अजून आपल्याला 4 सामने पूर्ण करायचे मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा. अनिकेत ताकवणे स्ट्रायकिंग एंडमध्ये आता सज्ज होईल. गोलंदाजी मार्कर अजिंक्य. अजिंक्यचा हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तयार. पुला खालनं पाणी वाहून गेलं. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार.
धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर गेला. फुरसुंगी इलेव्हन तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवून द्या. परत एकदा चेंडू मात्र हवेत खेळला आणि ते क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून राहील. चेंडू सीमा पार, षटकार 6 धावा. तुमचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. यस हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव डॉट बॉल. 15 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 20 चेंडू आणि 15 धावांची गरज. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू मात्र चेक केला जाईल. पाहूया रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय का. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला. फॉलो करण्याचा प्रयत्न देखील अनिकेतने केला होता, त्यामुळे पंचांना मात्र निर्णय सोपा झाला. डॉट बॉल निर्धाव. चेंडू मात्र इथे टाकला होतोय. शेवटचे 20 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 15 धावा. त्यावेळेस खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. सरळ रेषेत फटका गेला. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल. घेतली जाती ती एक सिंगल धाव. सिंगल धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाते. 16 धावा, 16 रन ऑन स्कोर बोर्ड. अगदी छावा क्रिकेट क्लबने मात्र एक चांगली सुरुवात केली. छावा प्रतिष्ठानचा एक चांगला खेळ आज आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीमध्ये अव्वल कामगिरी केली, त्याचबरोबर बॅटिंगमध्ये देखील एक सुंदर सुरुवात. कुमार माने आणि अनिकेत ताकोणे या जोडीने मात्र चांगल्या धावा जमवल्या. कुमारने टाकलेला हा चेंडू अगदी पाहिलं तर फाईन लेग दरम्यान खेळला होता. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव. एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्या 17 धावा. विजयासाठी येणारे 18 चेंडू बनवायचे आहेत, त्यात 13 धावा. 18 चेंडू 13 धावांची गरज. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचायची असेल तर विकेट मिळवावे लागतील. फुरसुंगी इलेव्हनला मात्र आता विकेट मिळवावे लागतील. ज्या संघाच्या गोलंदाजीची मात्र चर्चा सातत्याने सुरू होती, त्या टीमच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नाहीये. चला मीटिंग घेऊ नका, क्षेत्ररक्षक लावून घ्या. चला पिचवर थांबू नका. टीमला विनंती आहे, तुमची मीटिंग पिचच्या थोडंसं बाजूला घ्या आणि लगेच सामना चालू करून घ्या. वेळ वाचवा. जास्त वेळ मीटिंग घेऊ नका, त्वरित सामना चालू करून घ्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेल्या 17 धावा. कुमार आणि अनिकेतने केलेली अफलातून बॅटिंगची सुरुवात आपण पाहतोय. पुणे प्रीमियर लीगचा थरार या स्पर्धेसाठी निलेशजी गिरमे यांनी केलेलं फार मोठं सहकार्य आपण पाहिलं. या स्पर्धेचे सर्व पारितोषिक सर्वांनी निलेशजी गिरमे यांच्या माध्यमातून दिले गेले. त्याचबरोबर औषध बांधल यांचं देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी जे ग्राउंडचं सौजन्य मिळालं ते आमच्या राहुल शेठ यांच्या माध्यमातून मिळालं, त्यांचं मनापासून धन्यवाद. मॅचला सुरुवात. त्यावेळेस हा चेंडू परत एकदा हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला थांबवलंय. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव इथे मात्र खर्च होईल. फक्त एक सिंगल धाव इथे घेतली जाईल. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 18 धावा, 18 रन ऑन स्कोर बोर्ड. दोन पॉइंट एका चेंडूचा इथे खेळ पूर्ण झाला. 18 धावा धावफलकावरती. विजयासाठी 17 चेंडू 12 धावांची गरज. मॅच इथून देखील रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकते. फक्त विकेट मिळवावे लागेल. फुरसुंगी इलेव्हनला एखाद्या विकेटचा शोध मात्र असेल, पण इथे मात्र हा चेंडू अगदी पाहिला तर निर्धाव. डॉट बॉलने झालेली सुरुवात. यावर मध्ये अगदी पाहिलं तर विवेक इरकलने मात्र एक चांगली सुरुवात केली. तर पाहिलं तर हे 3 खेळाडू यांच्यावरती मात्र फार मोठा दारोमदार असेल. हुजेब खान, अजिंक्य कांबळे, विवेक इरकल यांच्यावरती मात्र मदार असेल गोलंदाजी. त्याचबरोबर तुमचा कॅप्टन देखील एक चांगली गोलंदाजी
इथे मात्र हाताळण्याचा प्रयत्न करेल. मॅच रंगतदार करायची असेल तर इथे विकेट मिळवावं लागतील. चेंडूवर डॉट बॉल टाकावं लागतील, चेंडू निर्धाव टाकायला लागेल. क्षमता आहे पण आज क्षमता दाखवावी लागेल. पण दुसऱ्या बाजूने चाव प्रतिष्ठान सहजासहजी हा सामना गमावणार नाही, कारण या स्पर्धेतील सर्वात लोएस्ट धावसंख्या त्यांच्या समोर उभा केली गेली आणि त्या धावसंख्या अगदी सहज बनवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जाईल. हा चेंडू अगदी पाहिलं तर परत एकदा डॉट बॉल. विवेक इरकल आणि कुमार माने हे दोघंही आमने सामने असताना आज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, कारण हे दोघं खेळाडू पाहिलं तर एका टीममधनं सातत्याने क्रिकेट खेळलंय. अनेक वेळा एकमेकाबरोबर क्रिकेट खेळत असताना एकमेकाच्या कुरघोड्या दोन्ही खेळाडूंना माहिती आहेत. पण आज कुमारने मात्र विवेकला खेळलेला हा चौकार विवेकला कायम लक्षात राहील. 23 धावा ह्या धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 13 चेंडू बनवायचे आहेत, त्या 7 धावा. आज परत एकदा फटका जोरदार आणि ते कुमार मानेच्या बॅट मधनं षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. अंपायर शेवटचा नो बॉल आहे का? यस, शेवटचा चेंडू नो बॉल म्हणजे सामना संपलाय. 12 चेंडू राखत चावा प्रतिष्ठानाने सामना जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम फुरसुंगी 11. चला पुढच्या मॅचचा टॉस आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील आपण लगेच प्रदान करणार आहोत. पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमने यायचंय. सन्माननीय राजेश भाऊ पोकळे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मी सन्माननीय राजेश भाऊ पोकळे यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. यानंतरचा सामना